शेतकऱ्यांच्या उपयोगाची म्हणण्यापेक्षा आता जे काय आपण आंदोलन केले बरोबर शेतकऱ्यांच्या संदर्भात हे आता द्विधा मनस्थित लोक चर्चा करतात ट्रोल करतात. पहिल्यांदा आम्हाला एकच सांगायचे की या ट्रोल करणाऱ्यांना की आजपर्यंत 30 वर्षानंतरनं शेतकरी एकजूट होते. आदरणीय शरद जोशींनंतर जर शेतकरी एकत्र झाला असेल तर तो आज आपल्याला या ठिकाणी बच्चू कडूंच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर राजू शेट्टी असतील, नवले साहेब असतील, रविकांत तुपकर साहेब असतील, अशा सर्व शेतकरी नेत्यांनी पहिल्यांदा एकत्र येऊन 30 वर्षानंतर हा शेतकरी एकत्र केलेला आहे आणि खूप मजबूतीने त्या ठिकाणी आंदोलन उभारलं आणि आंदोलनाला यश या ठिकाणी आलेलं आहे. जरी तारीख 30 जून 2026 असेल तर त्या तारखेमागचं प्रामुख्याने जर आपण पाहायला गेलं तर हा जो शेतकरी आहे हा शेतकरी थकीत होणार आहे 31 मार्चला 2026ला. 31 मार्च 2026ला तो थकीत झाला. त्याच्यानंतरनं तो फायनल MPAला 30 जूनला जातो आहे. त्याच्यामुळं जी काही या आर्थिक वर्षात जे शेतकऱ्यांचं पावसाने नुकसान असू द्या, ही शेतकऱ्यांची जमीन वाहून गेल्यात, जे काही आर्थिक नुकसान झाले या संपूर्ण शेतकऱ्यांना या ठिकाणी 30 जूनला कर्जमाफी त्या ठिकाणी मिळणार आहे. हे आमचं खूप मोठं बच्चू कडूंचं यश म्हणायला हरकत नाही. आणि राहिला विषय राजकारणाचा तर आज रोजी संपूर्ण राजकारणी शेतकऱ्यांच्या विषयी कोणी पाहिले जात नाही. जर त्यांना पाहायचंच असतं तर ही कर्जमाफी इथून पाठीमागं सरकारने 7/12 कोरा करू बोलून मतदान घेण्याचा प्रयत्न केला. सरकार सत्तेत आलं पण त्या ठिकाणी केलं नाही. पण जे काय आता राजकारण आता सगळं शेतकऱ्यांवर येऊन ठेवलेलं आहे आणि नक्कीच शेतकरी आम्ही सांगायची गरज नाही, हे संपूर्ण शेतकरी हे लोक हे राजकारण तुम्हाला स्वच्छ करून देतील.